नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं. मित्रांनो, आज आपण भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात घडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता मित्रांनो, हे जे तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत R.N. रवी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा राज्य सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचे आरोप होत होते. या हस्तक्षेपाचा केंद्रबिंदू ठरले राज्यपालांनी मंजुरीसाठी थांबवलेले 10 विधेयके. आता मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात झाली ती 2020 पासून. तमिळनाडू सरकारने विविध विषयांवर जसे की उच्च शिक्षण, पर्यावरण, आर्थिक धोरणे या संबंधित एकूण 10 विधेयके विधानसभेत मंजूर केली होती. पण ही सर्व विधेयके राज्यपालांकडे पाठवण्यात आली आणि अनेक महिन्यांपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी काही विधेयके राष्ट्रपतींकडे राखून ठेवली आणि काहींवर निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मते हे वर्तन म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अपमान होता. राज्यपाल हे केवळ संविधानानुसार सल्लागार असतात. त्यांना मनमानी निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं राज्य सरकारचं मत आहे. आता मित्रांनो, या प्रकरणात 2 महत्वाची कलमे अधोरेखित झाली. ती ती म्हणजे कलम 200. आता कलम 200 नुसार राज्यपाल यांना विधेयक मिळाल्यानुसार ते 3 निर्णय घेऊ शकतात. एक तर ते विधेयकाला मंजुरी देतात, किंवा विधेयकाला नकार देतात, किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवतात. त्याचप्रमाणे कलम 201 नुसार जर हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेले आणि राष्ट्रपती निर्णय घेत नसतील तर ते थांबवले जाऊ शकते. पण महत्वाचं म्हणजे जर एखादं विधेयक विधानसभेने पुन्हा मंजूर केलेलं असेल, पुन्हा मंजूर करून पाठवलं असेल, तर ते राज्यपालांना स्वीकृत करावं लागतं. ते पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवता येत नाही. राज्यपालांनी हीच प्रक्रिया पायदळी तुडवली आणि म्हणून राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली. मित्रांनो, 2025 मध्ये म्हणजे आजच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आणि पुढील मुद्दे स्पष्ट केले आहेत. तर ते मुद्दे आहे की राज्यपालांनी वेळेत निर्णय घेणे आता बंधनकारक आहेत. ते फाईल्सवर बसून राहू शकत नाही. पुन्हा मंजूर विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवणे हा संविधानाचा अवमान आहे. कलम 201 चं ते स्पष्टपणे उल्लंघन आहे. राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख असले तरी त्यांचे निर्णय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच असले पाहिजेत. ते स्वतंत्र सत्ता केंद्र नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता लोकशाही प्रक्रियेला अडथळा आणणं हे असंविधानिक आहे, राज्याच्या स्वायत्तेवर हल्ला आहे, असा सुद्धा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोर्टाने हेही स्पष्ट केले आहे की राज्यपालांनी संविधानाचे सेवक म्हणून काम केलं पाहिजे, सत्ता केंद्र म्हणून नाही. मित्रांनो, असंच एक पानमुडी प्रकरण झालं होतं. तर हे जे पानमुडी होते हे तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले होते. राज्य सरकारने त्यांची पुन्हा नियुक्ती केली, पण राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्यापासून थांबवले. सर्वोच्च न्यायालयाने यावर सुद्धा कठोर शब्दात टीका केली आणि राज्यपालांच्या वागणुकीला संविधानाचा अवमान म्हणून सुनावला आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे काही घटनात्मक आणि लोकशाही परिणाम झाले आहेत. ते म्हणजे की राज्यपालांच्या अधिकारांची सीमा निश्चित झाली आहे. राज्य सरकारच्या स्वायत्ततेला संविधानिक आधार मिळाला आहे. संघ राज्य रचनेला न्यायालयीन बळकटी मिळाली आहे आणि सत्तेची केंद्रीकरणाची प्रक्रिया थांबवण्यास मदत झाली आहे. मित्रांनो, हा निर्णय भारतीय लोकशाहीसाठी एक महत्वाचा वळणबिंदू ठरला आहे. लोकांनी निवडलेल्या सरकारच्या निर्णयावर एका नेमलेल्या पदाधिकाऱ्याने अडथळा निर्माण करणे हे लोकशाहीला मान्य नाही. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की राज्यपाल हे संविधानाचे सेवक आहेत, शासक नाही. या निर्णयामुळे येणाऱ्या काळात राज्यपालांची भूमिका ही पारदर्शक, उत्तरदायी आणि घटनाबद्ध राहील, हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, ही लढाई केवळ तामिळनाडूशी नव्हती, ही लढाई होती संविधानाच्या संरक्षणाची. आपण नागरिक म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की राज्यपाल कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली न येता संविधानाच्या चौकटीत कार्य करतील, हीच खरी लोकशाही आहे. आशा आहे की तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडली असेल. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.